शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळणं, शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा होणं, काही पूर्वीपासून आदरणीय बच्चूभाऊ पूर्ण महाराष्ट्रभर सभेंच्या मार्फत शेतकऱ्यांची जनजागृती करत आहेत। जोपर्यंत शेतकरी एकत्र होत नाही तोपर्यंत आपल्या या मोर्चाला काही अर्थ नाही। या भविष्यात 28 तारखेला, उद्याच्या होणाऱ्या 28 तारखेला आदरणीय बच्चूभाऊंच्या अध्यक्षतेखाली जानकर साहेब असतील, राजू शेट्टी साहेब असतील, अनेक शेतकरी नेते एकत्र होऊन शेतकऱ्यांची जनजागृती करून शेतकऱ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळे उद्याच्या होणाऱ्या मोर्चाला की आमचा सातबारा कोरा होणं गरजेचं आहे, आमच्या शेतीमालाला हमीभाव मिळणं गरजेचं आहे। मला सांगा, हे हिंदुत्ववादी संघटना, अनेक या माध्यमातून मी हिंदुत्ववादी संघटनेला एक आवाहन करतो की जेणेकरून सर्व जाती धर्मात शेतकरी आहेत, जास्तीत जास्त हिंदू शेतकरी आहेत। मग हिंदुत्ववादी सरकार नितेश राणे असतील, पडळकर साहेबांना आवाहन करतो की तुम्ही सुद्धा या शेतकऱ्यांच्या मेळाव्यासाठी किंवा शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी सहभागी व्हावं। नुसतं जात धर्म पंथ सगळं सोडा आणि शेतकऱ्यांशी नातं जोडा, या आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो। आज कांद्याला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, आमचा शेतकरी पाय घासून घासून मरत आहे। रोज जवळजवळ 10 ते 12 शेतकरी आत्महत्या करत आहेत, तरी शासन प्रशासनाला जाग येत नसेल तर अशा निर्लज्ज शासनाचा आम्ही धिक्कार करतो आणि निषेध करतो। त्यांना धडा शिकवण्यासाठी उद्या 28 तारखेला जवळजवळ पूर्ण महाराष्ट्र राज्यातून जवळजवळ 5 ते 6 लाख शेतकरी असतील, दिव्यांग बांधव असतील, प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते असतील, जानकर साहेबांचे लोक असतील, राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे असतील, आणि आमचे बच्चूभाऊंचे PS आहेत, स्वामी साहेब असतील, आमचे खालिदभाई मणियार असतील, आणि वेगवेगळे सर्व आमचे पदाधिकारी दक्षिणचे असतील, उत्तरचे असतील, यांना घेऊन आम्ही शहरातून आणि जिल्ह्यातून जवळजवळ 500 लोक आम्ही आदरणीय उद्या बच्चूभाऊंच्या जे ठरवलेलं म्हणजे